तर हा गणपतीच्या आधीचा दिवस, आदला दिवस. म्हणजे आता आमच्या घरी पूर्ण घाई गडबड चालू आहे. कपडे सुकतात, पावसाळा चालू आहे. आता मी, माझा भाऊ आणि पुतण्या आम्ही तिघे मिळून आता गणपती आणायला चाललो आहे. पप्पा गेले आहेत, म्हणजे गाडी केली आहे सेपरेट, म्हणजे 4-5 गणपती एकत्र आणणार. तर ते पुढे गेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे. तर आता जाऊया चित्रशाळेत. तर आमची चित्रशाळा बघून तुम्हाला मजा येईल. नदीच्या काठी मस्त आहे. आणि आता बघूया. आणि माझा पुतण्या पण आता ब्लॉग चालू करतोय, तर त्याला पण तुम्ही सपोर्ट करा. त्याचा चॅनलचं नाव मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर त्याला पण सबस्क्राईब करा आणि बघा तुम्ही त्याचे पण व्हिडिओ. मस्त बनवेल तो, मला माहिती आहे. थँक्यू, प्लीज सपोर्ट मी. पुन्हा तीच जागा, तोच आनंद, तोच उत्साह. आणि आम्ही आलोय गणपती न्यायला. ही मागे आहे मटकरांची चित्रशाळा, म्हणजे दरवर्षीचीच आहे आमची. म्हणजे त्याच्या समोरचा व्ह्यू बघा मागे, मस्त नदीमध्ये खाडी आमची कर्लीची, मोठ्या पात्र. आणि गणपती न्यायला. तर आता गणपती गाडीत भरणार आणि नेणार. बघा व्ह्यू बघून घ्या. नदी खूप खोल वाटते. हो, खोलच आहे. तीच जागा, तोच उत्साह, तोच आनंद आणि तीच मजा. दरवर्षी येतो, तेच करतो, पण तरी मला प्रत्येक वेळी असं नवीन वाटतं. मजा आहे. हां, गणपती बाप्पा चला. आता हो, पाऊस नाही आता सर. चला ये. गणपती आपल्या आपल्या घरात ठेवले. येतो बाबा. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय गणेश. मोरया मोरया. गणपती गेली आपल्या घरी. हो चला. तर आता हे बाप्पांचं आगमन झालं आमच्या घरी. मगाशी मी आणत होतो म्हणून व्हिडिओ काढायला जमला नाही. आता बाप्पा आले. आता उद्यापासून घरी मस्त धमाल चालू होणार गणपतीची. पेढे मोदक खायला मिळणार आहेत. येवा तुम्ही पण. हो, बाप्पा घरी आले तरी अजून आमची माटी सजवायची आहे, मकर लावायचं आहे. ती आता रात्रभर बसून आम्ही कामं करणार आता. तर बाप्पा त्यांच्या रूममध्ये आता विराजमान झालेत आणि आता उद्या ते त्यांच्या स्थानावर बसणार आहेत. आता त्यांना झोपू दे थोडा वेळ. आलेत घरी तर आराम करू दे. काय एक तर गणपतीचा आदला दिवस म्हणजे घाई गडबडीचा एकदम. म्हणजे मकर बनवणं, माटी सजवणं. तर हे सगळं आता माटी सजवायच्या कामांची आता बांधाबांध चालू आहे. वहिनी आणि दादा सगळं सामान काढतायत. आता माटी सजवायला घेणार आहे आम्ही. तर आज रात्री नक्कीच 2-3 वाजणार झोपायला.
तर ही आमची साधीशी माटी बांधून झाली आहे. आंब्याच्या काळापासून सुरुवात होते, जो मधोमध लागतो. त्याच्यानंतर शेलवाडाची पाना, कांगला म्हणजे ही कांगला, हां हे कौंडाळा, ही कौंडाळा, आणि मग हे बेडे म्हणजे सुपाऱ्या, त्या बेड्यांचे टाळ बोलतात त्याला. मग ही हरणं बावली सकाळीच आणलेली अशी. आणि मेन भाग म्हणजे नारळ आणि तवसा किंवा काकडी हे लावलं की माटी पूर्ण. आता ही आम्ही साधीशीच सजवतो, पूर्ण भरत नाही. म्हणजे काय त्याचा फायदा असा की जेव्हा आपल्याला काढून न्यायचं असतं तेव्हा आपण पटापट काढून नेता येतं, म्हणजे गणपती विसर्जनाच्या वेळी. तर ही आमची माटी सजवून आता झाली. आता इकडे आमचे बंधुराज मकर बनवतात, ते आम्हाला 3 वाजेपर्यंत जागवणार असं आम्हाला क्लिअर कट कळालेलं आहे. कारण की अजून आम्हाला लाइटिंग करायची आहे, मकर उभा करायचा आहे. तर आता त्यांना मदत करतो. साचा रेडी. आमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे काम करतायत आज. काय दादा दमलं? दादा जेपणार नाही. अरे वाटत दुखता औषध या. डायरेक्शन देणार आहे. दोन साईडला राहतील ना. चालेल. आणि मग वरती चढवूया. दादा तू ह्या साईडला आहे, बाहेर ह्या साईडला. समोर अरे ते हे पकड आता. खाली त्याच्यानंतर हां पिलरला खालनं हे हातात नाही, खालला ड्रेस होता उचलायचा. खालून नाही, तुम्ही फक्त आम्ही खालना उचलू ना, तुम्ही फक्त सपोर्ट ठेवा बस. थांबा. 1 2 3 1 2 3. एकदा बेस वरती बसलं की टेन्शन. दादा बघा घ्या ना. एक मिनिट. खाली हे ठेवणार आहे ना. फायनली मकर रेडी. आता लाइटिंग बाकी. हा अजून लाइटिंग बाकी ना. हा ते लावतात. हा म्हणजे मेन आता ते झाया लावायचे. आता माझा भाऊ काढतोय फिनिशिंगचं काम. सांगाडा रेडी. आईचं आमच्या वाती बनवायचं काम चाललं. त्याच्या पूजेची तयारी. फिनिशिंगचं काम चालू. रात्रीचे 1 वाजले. आमचं मक्का रेडी आहे. आता गौरी सजवायचं काम चालू आहे. गौरी सजवतात. ते झालं आमचं काम. झोपणार मग. फायनली परफेक्ट 1 वाजता आमचं सगळं काम झालं. आणि बाप्पांना पण विराजमान केलं. आता उद्या पूजा वगैरे होईल बाप्पांची आणि मग उत्सवाची सुरुवात. मस्त दिसते. तर फायनली गणपतीची सगळी तयारी झाली. बाप्पांच्या उद्या पूजेचं साहित्य पण इथे आता सगळं रेडी आहे. महादेवाचा नारळ पण रेडी आहे. गौरी फक्त बाकी आहे.
त्या उद्या सकाळी विराजमान होतील. आणि आता भटजी आले की आम्ही पूजेसाठी पूर्ण रेडी आहे.